मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचं निरीक्षण विशेष मकोका कोर्टानं नोंदवलं। हे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं असून पुढील न्यायालयीन लढाईसाठी हे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। ज्या प्रकारे संतोष देशमुख प्रकरणे तसंच महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील न्याय होईल अशी आशा आता सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे। दरम्यान सुरेश धस यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपण पाहूयात नेमकं सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलंय। आपल्यासोबत आता आमदार सुरेश धस आहेत। सर, आज कोर्टाचं निरीक्षण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। विजय आहे हा? नाही, विजय हा इथला 100% आम्हाला असं वाटतंय की जे कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय, आम्ही नाही कोणी, जो तपास झालेला आहे, जी बाजू निकम साहेबांनी मांडलेली आहे त्याच्यावरती हे शिक्कामोर्तब केलेलं आहे की या घटनेचा आकाच हा मुख्य सूत्रधार आहे, मास्टर माइंड आहे। हे निरीक्षण नोंदवलंय आणि हे निरीक्षण उद्याच्याला जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतीच्या दयेच्या अर्जापर्यंत आम्हाला कामाला येणार आहे आणि हे अतिशय योग्य असं निरीक्षण नोंदवलं, त्याबद्दल न्यायालयाचा आभार आहे। ती जी 12 गुंठे जमीन आहे, जी महादेव मुंडेंच्या मालकीची होती, ती 6 महिन्याच्या नंतर आकाच्या खास माणसाच्या नावावर गेलेली आहे। मग कशी काय जाते? मी पहिल्यापासून आका हाच म्हणतो, आका। अजून ज्युडिशियल इन्क्वायरी चालू आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती आत्ता बोलणं उचित होणार। एका कृषी प्रकरणामध्ये त्यांना जे त्यांच्यावर आरोप होते, क्लीन चिट मिळाली। छोट्या खरेदीमध्ये एका प्रकरणाच्या खरेदीमध्ये क्लीन चिट मिळालेली, ती फक्त स्प्रे पंप वगैरे असेल बरं का। बाकीच्या अब्जावधी रुपयाच्या खरेदी आहेत ना, त्याच्या बाबतीत सुद्धा अजून आहे। यापुढे ज्या काही न्यायालयीन लढाया होतील, राष्ट्रपतीपर्यंतच्या लढाया जातील, तिथपर्यंत हे निरीक्षण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे असं मत जे आहे ते सुरेश धस यांनी नोंदवलेलं आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।